तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणून करा, कुंटली जाणीव काही बोलणे आता, कळो येईल तैशी करा बाळाची चिंता, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणून खरा, तुका म्हणे आता नका देऊ अंतर, नकळे पुढे काय कैचा होईल विचार, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणून खरा विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतापिया, दुसरे चरणा संतापिया, पांडुरंगा करू जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, तेचे नमस्कारोनी आता, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणून खरा. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आणि बहुतेक सगळ्यांच्या जरी नसला तरी भजन म्हणणाऱ्यांच्या परिचयाचा, पाठांतरातला नाही बरं का, भजन म्हणणाऱ्यांच्या सुद्धा पाठांतरातला नाही, फक्त परिचयाचा. पाठांतरातला का नाही तर हा काकड्याच्या भजनातला आहे ना, म्हणून हा सोमवारच्या भजनातला नाही, हा गुरुवारच्या भजनातला नाही, हा एकादशीच्या भजनातला नाही, हा काकड्याच्या भजनातला आहे. म्हणून परिचयाच्या सर्वांच्या, पण पाठातला मात्र काहींच्या. विठ्ठला भगवंताचा काल अवतार संपन्न झाला दत्त या नामाभिधानाने. दत्त प्रभूच्या नामाभिधानाने परमात्मा काल निर्गुणाचा सगुण साकार झाला. आज आपण पुन्हा, कालही कीर्तन केलं आपण सकाळी, आजही पुन्हा कीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहे. काल आपण जे वर्णन केलं दत्तप्रभूच्या नामाचा काय महिमा आहे, दत्तप्रभूच्या नामाचं काय फळ आहे, ध्यानाचं काय फळ आहे, उपासनेचं काय फळ आहे, भक्ती, दत्तप्रभूची भक्ती उपासना केली तर काय फळ मिळणार आहे, आपण काल त्याचा विचार केला. आज निर्गुणातून सगुण साकार झालेल्या त्या भगवंताकडे अशा स्वरूपाची मागणी तुकोबाराय व्यक्त करतात की देवा, उपासना करत असताना तुझ्या उपासनेचं फळ काल आम्हाला कळालं, आता त्या उपासनेमध्ये आमची वृत्ती प्रवृत्त झाली, तर ती उपासना करत असताना त्या वृत्तीला उपासना फलद्रूप होण्याकरता ज्या पोषकतेची गरज आहे, ते पोषक जे आहे त्याची मागणी करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. विठ्ठल आम्ही आता तुमची जी उपासना करणार आहे ती विफल होऊ नये, ती सफल व्हावी, फलीभूत व्हावी, उपासना सार्थकी लागावी आणि आमचं जे इप्सित आहे ते आम्हाला प्राप्त व्हावं, याच्याकरता उपासना करण्यासाठी ज्याची गरज आहे, उपासना करण्याकरता गरज कशाची आहे, तर ज्याची आपल्याला उपासना करायची आहे त्याच्या स्वरूपाच्या संबंधाने चित्तामध्ये त्याच्या स्वरूपाचा अखंड अनुसंधान असलं पाहिजे. त्याच वेळी
डोळ्यासमोर त्याचं सदैव रूप राहिलं पाहिजे आणि त्याच वेळी मुखामध्ये सर्व काळ त्याचं नामस्मरण, त्याचं नाम असलं पाहिजे. या त्रिविध अनुसंधानाची उपासनेमध्ये निरतिशय म्हणजे नितांत गरज आहे, तरच उपासना फलद्रूप होऊ शकते, अन्यथा नाही. विठ्ठल आणि त्याच्या संबंधाने तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात. महाराजांच्या मागणीचं वैशिष्ट्य असं आहे, ज्याच्याकडे मागायचंय तो देण्याकरता तयार व्हावा, प्रवृत्त व्हावा, म्हणजे तो प्रसन्न व्हावा, तो खुश व्हावा. आपल्या मागण्यावरती तो प्रसन्न व्हावा, खुश व्हावा आणि काही आढेवेढे न घेता आपल्याला जे हवं ते त्यांनी मोकळ्या मनाने उदार अंतःकरणाने आपल्याला द्यावं. तेव्हा महाराज या मागणीमध्ये प्रथम भगवंताला प्रसन्न करतात. विठ्ठल तशा तर 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. मागणाराकडे रितसर म्हणजे नैतिक मागण्याचा अधिकार असावा आणि दुसरी गोष्ट मागणाराकडे मागण्याचं ज्ञान असावं. अधिकार आणि ज्ञान या 2 गोष्टी मागणाराकडे गरजेच्या आहे. मागणाराकडे अधिकारही पाहिजे, मागणाराकडे ज्ञानही पाहिजे. आणि ज्याच्याकडे मागायचं त्याच्याकरता 3 गोष्टी सांगितल्या. मग ज्याच्या समोर मागायचंय, ज्याच्याकडे मागायचंय तर तो श्रीमंत पाहिजे, पहिली गोष्ट. देण्याकरता त्याच्याकडे भरपूर असलं पाहिजे, म्हणजे तो श्रीमंत पाहिजे, पहिली गोष्ट. उदार पाहिजे, दुसरी गोष्ट. आणि सर्वात महत्वाची तिसरी गोष्ट आहे, देण्याकरता तो स्वतंत्र पाहिजे. दात्यानी मागू त्यासी, दात्यानी मागू त्यासी, धर्मनीती तरी बोलिली आईची, धर्मनीती बोलिली आईची, यथानुशाटी ठाकेला तैसी, मादी दोघासी विनमुखता, मादी दोघासी मागी दोघासी विनमुखता. देणाराला आणि मागणाराला नीती सांगितली या अभंगात. नीती म्हणजे नियम. नीती शब्दाचा अर्थ काय? नीती म्हणजे नियम. मागणारालाही नियम आहे, देणारालाही नियम आहे. विठ्ठल दोघांना पण नीती सांगितली. दात्या आणि मागत्याशी. दात्या म्हणजे देणारा करता आणि मागत्याशी. धर्मनीती तरी बोलिली आईशी. धर्मशास्त्राने अशी नीती प्रगट केलेली आहे, धर्मनीती तरी बोलिली आईशी, यथानुशक्ती ठाकेल तैशी, अन्यथा बाधी दोघाशी विन्मुखता. यथानुशक्ती हा शब्द फार महत्वाचा आहे. यथानुशक्ती ठाकेल तैशी. यथानुशक्तीमध्ये दोघांचे नियम आले. जो देणारा आहे त्याच्याकडे श्रीमंती पाहिजे, औदार्य पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. आणि जो मागणारा आहे त्याला मागण्याचा रितसर अधिकार पाहिजे आणि मागण्याचं त्याच्याकडे ज्ञान पाहिजे. कारण 1 मिनिट ऐका, अधिकार नसताना मागितलं जातं
अधिकार नसताना मागितलं जातं, पण अधिकार नसताना जो मागतो त्याला देणारा देतोच असं मात्र अजिबात नाही. हा, मागितलं जातं पण त्याला मिळतच असं नाही, हा नियम नाही. अधिकार नसताना पुष्कळ जण मागतात, देणारे सगळेजण त्यांना देतच असतात असा नियम नाही. एस टी स्टँडवर तुम्ही उभे, बूट तुमच्या पायात आहे, शिरनारच्या बस स्टँडवर आहे, मुक्काम्या गाडीची तुम्ही वाट पाहता आणि एक जण आला आणि बुटासह तुमच्या पायाला हात लावला. मायबाप सकाळपासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही, 2-5 रुपये द्या. त्यांनी तुमच्याकडे मागितलं, त्यांनी उलट मागताना तुमच्या पायात बूट आहे याचा सुद्धा विचार केला नाही. तुमच्या पायात बूट आहे ना, बुटासह पायाला हात लावला, पाय धरले त्यांनी. मायबाप द्याच, 2-5 रुपये द्याच. त्याला मागण्याचा काही अधिकार नाही, तो फिरस्त आहे, भिकारी आहे, मागण्याचा त्याच्याकडे अधिकार नाही. त्यांनी बुटासह पायाला हात लावून याचना केली, विनंती केली, कीव भाकली, त्यांनी मागितलं. आपण त्याला देतोच का? त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहे. असा जो बुटा सहित उभा आहे ना आणि मागायला आला तर देणारा जो आहे ना, त्या देणाऱ्यांचे नमुने 2-3 आहे. त्याच्यातला पहिला नमुना असा आहे, तो म्हणतो माफ करा. 1 नंबरचा नमुना कसा आहे? मागितलं मायबाप द्याव, माफ करा. 2 नंबरचा नमुना असा आहे, पुढं व्हा. 1 नंबरचा म्हणतो माफ करा, 2 नंबरचा म्हणतो पुढे व्हा. हे 2 बरे. 3 नंबरचा याच्यापेक्षा लयच बिलिंदर आहे. तो 3 हा म्हटलं मायबाप द्याव, तो म्हटला तुझ्याकडे किती जमले पाहू, दोघं मिळून चहा घेऊ. तुझ्याकडे किती जमले पाहू, म्हणजे हात देतच नाही, त्याच्याकडचीच घेण्याचा प्रयत्न करतो. ही अवहेलना आहे, ही उपेक्षा आहे, तीव्र उपेक्षा आहे. उपेक्षा का पदरी पडली? मागण्याचा अधिकार नसताना मागितलं गेलं म्हणून मिळालं तर काहीच नाही, उपेक्षा सोसावी लागली. विठ्ठल विठ्ठला 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 याच्याकरता मागण्याचा अधिकार पाहिजे. अधिकार म्हणजे काय हो? अधिकार याचा अर्थ सेवा. ज्याच्याकडे मागायचं आहे ना, आधी त्याची सेवा करायची. त्या सेवेचे 3 प्रकार सांगितले: कायिक, वाचिक, मानसिक. कायेनं, वाचेनं, मनानं त्याची सेवा करायची. सेवेनी त्याला प्रसन्न करायचं आणि मग आपलं जे अपेक्षित आहे त्याच्या पुढे मागायचं, म्हणजे प्रगट करायचं. हाच नियम सांगितला की नाही? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन. पण महत्वाचा मुद्दा तिथं सांगितला, सेवया. अगोदर संतांकडे जायचं. विधी काय सांगितला? तद्विधी. पहिला विधी सांगितला प्रणिपातेन. गेल्यानंतर पहिलं श्री संतांची माथाचरणावरी. पहिला विधी काय? प्रणिपातेन. नंतर हे जे 2 सांगितले ना प्रकार, ते मागे पुढं करून घ्या. सेवया हा 3ऱ्या क्रमांकावर टाकलाय ना भगवंतानी, त्याला 2ऱ्या क्रमांकावर घ्या. प्रणिपात करा आणि प्रणिपाताच्या नंतर सेवया. तद्विधी प्रणिपातेनं. परिप्रश्नेनं थोडं बाजूला काढून घ्या, त्याला शेवट ठेवा आणि शेवटचे सेवया हे पद मध्ये 2 नंबरला घ्या. प्रणिपातेनं मग सेवया. सेवया म्हणजे दुधात खातो त्या नाही. चला चला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
नंतर त्यांची सेवा करावी, प्रणिपात करावा, सेवा करावी आणि प्रणिपातानी आणि सेवेनी, प्रणिपात म्हणजे नम्रता व्यक्त करावी, नम्र भाव चित्तामध्ये धरावा म्हणजे प्रणिपात करावा, नम्रतेनी प्रणिपातानी आणि सेवेनी त्यांचं चित्त प्रसन्न झालं का मग परिप्रश्नेनं, मग तुमच्या मनात जे काय असेल ना, ज्या इच्छा असतील ना, त्या प्रश्नाच्या स्वरूपाने त्यांच्या पुढे मांडाव्या, प्रगट कराव्या परिप्रश्नेनं. विठ्ठल आणि असं जर गेलं तर मग एक मिनिट ऐका, प्रणिपात केला, सेवा केली आणि मग त्यांना प्रसन्न करून आपलं जे इप्सित आहे ते त्यांच्या पुढे मांडलं का त्यांना नाही म्हणताच येत नाही. कारण सेवेने काय झालं, अधिकार संपन्नता आली आणि अधिकार संपन्न झाल्यामुळं आता काही मागा समोरच्याला नाही म्हणताच येत नाही बुवा. मग ज्ञानोबारांनी त्याच्याकरता खाली ओव्या लिहिल्या की नाही, मग अपेक्षिताचे आपुले, मग या शब्दाखाली लाल रेग मारा. मग म्हणजे कधी प्रणिपातेन सेवया आणि मग अपेक्षिताचे आपुले तेही सांगतील पुशिले परिप्रश्नेनं, तेही सांगतील पुशिले जेणे अंतःकरण बोधिले संकल्पा नये. विठ्ठल सेवा काय करणार, सेवेचे 3 प्रकार बोललो आपण, है की नाही? सेवेचे प्रकार किती बोललो? 3. कोणते कोणते? 3 प्रकार आहेत. बरोबर तुमच्या ध्यानात आहे, कायिक, वाचिक आणि मानसिक. सेवा कराल म्हणजे काय करा, मग त्याच्या अगोदरच्या ओवीत ज्ञानोबाराय म्हणतात तरी तनु मनु जीवे, तनु मनु जीवे चरणाशी लागावे. प्रणिपातात आपण काय सांगितलं, नम्रता. मग ते पुन्हा इथं आलं अगर्वता, अगर्वता करावे, अगर्व अगर्व अगर्वता करावे. सेवया इथं आलं दास्य सकळ, अगर्वता सकळ दास्य करावे आणि तनु मनु जीवे चरणाशी लागावे. अशी सेवा प्रणिपात झाला, सेवा झाली का तुमचं मनोगत प्रगट करा तर त्यांना द्यावंच लागतं. म्हणजे अधिकार संपन्नता मागणाराकडं अत्यंत गरजेची आहे. विठ्ठल अधिकार म्हणजे काय लागतं, अधिकार प्राप्त करण्याकरता सेवाच करावी लागते, सेवेशिवाय अधिकार. आणि बा सेवा केली ना काय नाही म्हणायची ताकद. अहो 1 मिनिट ऐका, 8 दिवस तुमच्या शेतामध्ये काम केलं, 8 दिवस आहे की नाही. वडांगळीचा बाजार गुरुवार राहतो का, बुधवार, बरं. मग सोमवारपासून मंगळवारपर्यंत, सोमवार ते मंगळवार मजुरांनी तुमच्याकडं काम केलं, दुकानात केलं म्हणा, शेतात केलं म्हणा, हात काय मजुरानं तुमच्याकडं काम केलं. आणि बुधवारी सकाळी 6:30 पावणे 7 वाजता मजूर दारात आला. तो म्हटला मालक बाजारचा दिवस आहे, आठवड्याचा बाजार करायचा आहे, 7 दिवस काम केले, मोबदला द्या. मालक त्याला म्हणाल काय माफ करा, पुढं वा म्हणता येईल का, माफ करा पुढे वा. मालक असं तर तुझ्याकडे किती पाहू, मालक
बाजारचा दिवस आहे, 7 दिवस काम केलं, कारण सेवा केली. काम केलं म्हणजे सेवा केली, अधिकार तयार झाला. मालक म्हटलं तू आला पैसे मागायला बरोबर आहे, पण तुला खरं सांगू का, काय सगळ्या नोटा 2000च्या आहे ना, तुला दिल्या असते पण सुट्टेच नाही राहा. म्हटलं मी आणतो, स्टँडवर जाऊन सुट्टे मी आणतो, नोटा दे. कारण सेवा केल्यानंतर जो देणार तो उपकार करणार असं नाही, ते त्याला देणं भागच आहे. विठ्ठल धनी काढोनिया पूजा करील कामाची पूजा, करील कामाची पूजा, धनी काढोनिया निजा करील कामाची पूजा, धनी काढोनिया निजा करील कामाची पूजा, करील कामाची पूजा. धनी काढून या निजा करील कामाची पूजा, सागरी वाचून आले आमची गोवेतन, धनी काढोनिया निजा करील कामाची पूजा, सागरी वाचून आले आमची गोवेतन, धनी काढोनिया निजा करील कामाची पूजा. त्यांच्या प्रमाणात यथानुशक्ती हा शब्द आहे ना, हा फार महत्वाचा आहे. अधिकारच पाहिजे बुवा, आणि अधिकार नसताना जर तुम्ही मागायचा प्रयत्न केला तो प्रकारच उचित नाही. कृष्ण महाराजांनी जे प्रमाण दिलं तो प्रकारच उचित नाही. मग कसा प्रकार? चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन, यथानुशक्ती हे उचित आहे, आणि सेवे वाचून अधिकारा वाचून मागितलं उचित नाही बुवा, अनुचित आहे. उचित आणि अनुचित माहिती ना तुम्हाला? सोप उचित म्हणजे योग्य, अनुचित म्हणजे अयोग्य. विठ्ठल तरी नाही कळलं तर अजून सोप बोल काय. तेव्हा बायकोनी नवऱ्याकडे मला साडी आणा असा हट्ट करणं उचित. साडी आणा, साडी आणा, साडी उचित. आणि बायकोनी साडी मागितल्यानंतर नवऱ्याने तिला साडी आणून देणं उचित, योग्य. हे योग्य आहे बरं का. साडी आणा तिने म्हणणं योग्य, हट्ट येतो तिने म्हणणं योग्य. नवऱ्याने साडी आणून देणं योग्य, तिने मागायची याच्यात काहीच अयोग्य नाही. याने आणून देणं याच्यात काहीच अयोग्य नाही. तिने नागपंचमीला मागितली आणा, राखी पौर्णिमेला आणा म्हटली आणा, पोळ्याला आणा काय. पोळ्याला त्यांनी साडी मागू नये, कारण पोळा हा काही त्यांचा सण नाही. या फार मोठे गम. आता एक काय तुम्हाला सांगू का, महाराज आहे दिवाळी सोडली ना, दिवाळी ते बाकीचे जे किरकोळ सण आहे ना, हे काय आमच्या मेमरीत नाही बरं का, आमच्या ध्यानातच राहत नाही. नागपंचमी आमकानी धमकानी बाकीचे किरकोळ पोळान बिळान हे किरकोळ सण आहे ना, ध्यानातच राहत नाही. का? त्याचं कारण असं आहे, विठोबाचे राज्याम हा नित्य दिवाळी. तुम्हाला याच्याहून कळत नाही का? ध्यानात कसं येत नाही हो तुमच्या? हा नित्य दिवाळीचाच प्रताप आहे ना हा सगळा. नित्य दिवाळी. चला विठ्ठल. अजून एक प्रमाणे सदा सन शांत आम्हा नित्य दिवाळी. त्याच्यामुळे किरकोळ चिल्लर बिल्लर त्याचे सण आहे ना, चिल्लर ते ध्यानात नाही राहत. आता कीर्तन करून आलो मी, रात्री झोपलो आणि रोजच्या प्रमाणे सकाळी उठलो ना, आंघोळीला मोरीमध्ये गेलो. आपलं मठात होतं तेव्हा मोरीत गेलो. आमची बायको अंगण झाडीत होती.
तिच्या काही लक्षात आलं वा हा आंघोळीला गेला मूर. ती हातातलं झाडू अंगणात टाकला पळतच आली मध्ये. एकदम तिला फार दम लागला, पळतच आली. ती म्हटली थांबा थांबा, आंघोळीची काही नको. मी म्हटलं काय झालं काय? ती म्हटली तुमची पाठ घासायची, साबण लावायची, मळी काढ. मी म्हटलं 12 महिने कधी आंघोळ करतो हिला माहीतही होत नाही. आजीला काय सनक आली बाई नेमकी. तिला म्हटलं काय भानगड काय कशा करता? पाठ घासायची, साबण लावायची, मळी काढायची, नेमकं आज काय भानगड काय कशा काय? ती म्हटली भानगड काही नाही हो. मग का बरं पाठ घासायची, साबण लावायची, मळी काढायची? ती म्हटली आज पोळा आली गाव. मग माझ्या लक्षात आलं बैल धुवा लागत होता. विनोद सोडून द्या, विनोद सोडून द्या. मला काय बोलायचंय ऐका. बायकोनी साडी आणा म्हणणं, ज्या सणाला मागेल आणा, काही गैर नाही, आणा. तिने आणा म्हणणं उचित, आपण नवऱ्याने आणून देणं उचित. पण आता हे उचित आलं लक्षात. आता पुढे ऐका, अनुचित काय? बायकोनी साडी आणा म्हणणं उचित, नवऱ्यानी साडी आणून देणं उचित. पण साडी आणून दिल्यावर एखाद्याची लाडकी बायको म्हटली हे धुणंही तुम्हीच द्या. थांबा, अनुचित. आता उचित नाही, आता काय? आता तुमच्या लक्षात आलं उचित आणि अनुचित कळलं ना. मग 1 मिनिट ऐका. चाकरी वाचून अपेक्षा करणं अनुचित आहे, आणि सेवेनं अधिकार प्राप्त करून मागणी करणं हे उचिताचं मागणं आहे. यथानुशक्तिता, अधिकार संपन्नता, चाकरी वाचून. उलट महाराजांनी काय वर्ण ताशेरे ओढले, सेवा न करता जर एखादा मागायला उठला, न करिता सेवा मागे जो मुशारा, न करिता सेवा मागे जो मुशारा, न करिता सेवा मागे जो मुशारा, पंचित थोडा लाज नाही, पंचित थोडा लाज नाही. सेवा न करता मागायला उठला तर न करिता सेवा मागे जो मुशारा, ताशेरा काय ओढला, तया फजित खोरा लाज नाही. तो बिनलाजा, तो निर्लज्ज. 17 ठिकाणी उपेक्षा करतात तरी 18व्या दारात माय बाप. ते बिनलाजा प्रकार आहे हा. तया फजित खोरा लाज नाही. याच्यात महत्वाचा मुद्दा काय, समोरच्यानी प्रसन्न होऊन आपल्या इच्छिताचं दान पदरात टाकण्याकरता मागणाराकडं मागण्याचा रीतसर अधिकार असावा. आणि नंबर 2 सांगितलंय मागण्याचं ज्ञानही असावं. विठ्ठल आपल्या समोर देणारा कोण आहे, देणाराची योग्यता काय, काय देण्यामध्ये तो मशहूर आहे जाणावं. आणि जे देण्याकरता तो मशहूर आहे त्याच्याकडून त्याच गोष्टीची मागणी करावी. याच्याकरता कोण समोर उभा आहे, दाता कोण आहे, त्याचं दातृत्वाचं ज्ञान असणं याला मागण्याचं ज्ञान म्हटलंय बुवा. विठ्ठल महाराज, मागण्याच्या ज्ञानात 2 प्रकार आहे बरं का. मागणाराकडं मागण्याचं जे ज्ञान असावं याच्यात प्रकार 2 आहे. कोणते प्रकार? हे बघा, काय मागावं हेही कळलं पाहिजे, आणि जे मागायचंय ते कसं मागावं, कसं मागावं याचंही ज्ञान पाहिजे, काय मागावं याचंही ज्ञान पाहिजे. काही असे मागणारे हुशार राहतात, देणारा किती ठाम निश्चय करू द्या, द्यायचंच नाही असं ठरून बसू द्या, पण मागणारा इतका चतुर असतो, इतका हुशार असतो का देणाराचं काही चालत नाही, गपचीप काढून देते, गपचीप बिन तक्रार.
एका जुना काळ होता 50-50 वर्षापूर्वीचा. एका गावात एक खूप श्रीमंत होता, पण तो श्रीमंत होता पण अतिशय रागीट होता. कधी कोणाशी नीट वागत नव्हता. कधी कोणाच्या श्रीमंत होता, गाड्या घोड्या ट्रॅक्टर फिक्टर सगळं, पण कधी कोणाची मदत करीत नव्हता. आता एकदम खालचा शब्द येतो, इतका यंगरट होता तो, एखाद्याची करंगळी कापली तरी रामकृष्ण एवढा एकड होता तो. कधीच एका जणाला नेमकी ट्रॅक्टरची गरज पडली. ट्रॅक्टर तर सगळ्या गावात त्याच्याकडं. त्याचं असं रोडच्या कडेला भली मोठी वस्ती, बंगला, खळं, आणि ते असं मोठं चिंचेचं झाड, तिथं खाट टाकलेलं, एकटंच बसलेलं घर, एकदम शांत गपगार. आता हा गेला त्याच्या त्या खळ्याच्या बाजूला, मागायचा होता ट्रॅक्टर. आता ते असं खळं होतं, गेट होतं, त्या गेटपाशी जायचा, माग यायचा, गेटपाशी जायचा, माग यायचा, गेटपाशी जायचा. बसले बसले त्या म्हाताऱ्याचं लक्ष गेलं. कोण अरे? हा म्हटलं मीच आहे, संपतराव. अरे मग तीनदा गेट मारतो, मागे जातो, ये ना मध्ये, ये ना, हे मध्ये. संपतराव मध्ये आला. मागायचा काय होता? ट्रॅक्टर. पण डायरेक्ट ट्रॅक्टर द्या, असं येडेपणा नाही केला. मग त्याच्यापाशी बसला. तब्येत बरी आहे का? गोळ्या बिळ्या घेतल्या का? हे पाणी लावणं म्हणतं त्याला. पाणी लावणं हालायचं. बरोबर. लईच वस्ती गपगार दिसती, घरात कोणी दिसत नाही. थोरले पाटील दिसना, मदरले दिसना, धाकले दिसना, काय भानगड काय? तो म्हटला थोरले पाटील ते पुण्याला लग्न नाही का, सगळ्या पाटलीने घेऊन पुण्यात. मधले पाटील दिसना, मधले पाटील शिन्नरला नाही का, ते कोर्टाची तारीख तिकडं. बरं. धाकटे पाटील दिसना, धाकटे पाटील सासूरवाडीला गेले नाही का. तो सगळे जिकडं तिकडं पांगले, घरी कोणीच नाही. घरचं काम धाम काय? तो नाव कशाचं काम धाम? ते गुरं पाण्यावर चुंतर मळले, त्यांना पाणी पाजायला कोणी नाही, सगळे कामं ठप्प आहे. मग हा हळूच म्हटला ट्रॅक्टर तो तर का तिकडे उभा आहे, आणि मग तो द्यात का आजचे दिवस? आता नाही म्हणता येईल का? रिकामाच उभा आहे ना म्हटलं, द्यात का आजचे दिवस. याला काय म्हणतात? कसं मागावं, हे ज्ञानच आहे बुवा. विठ्ठला आपण ते परंपरेने उदाहरण, आमचे बाबा तर नेहमी सांगायचे, परंपरेने उदाहरण सांगतो कोणी आपण. एका पैशाची गरज पडली, त्याचा मित्र होता शेठजी, म्हणून त्यांनी शेठजीला सांगितलं 5,000 लागतात, पोराला पाठवतो. शेठजी म्हणे पाठवून ते घेऊ. ते पोरग गेलं पैसे मागायला. आता जुना काळ तो शेठजी होता माडीवर, मोठा व्यापार होता शेठजीचा. आता जुन्या काळी दार लहान राहायचे, खिडकीसारखे. ते पोरग असं दारातून गेलं, गाडी म्हटलं 5,000 घेऊन आलं. पोरग घुसलं मधी. आता मधी शेठजी बसलेले. आता ते जुन्या काळचे शेठजी कसे राहायचे, त्या गादीवर बसलेला, पुढं डेस्क, त्याचे ते वया लिहायचं, हिशोब करायचं काम चाललेलं. आणि खूप जाडा तो शेठ, खूप जाडा. माझ्याकडे पाहूच नका तुम्ही, खूप जाडा. तेव्हा माझ्याकडे नजर लावण्यापेक्षा थोडा असं बोलू का, काय माझ्या दुप्पट, तिप्पट, चौपट, 5 पट होता. आता बरं आहे ना. मग त्याच्या पुढे मी काहीच नाही बुवा. बरं. इतकी मोठी ढेरी त्याची, एवढी मोठी ढेरी. किती मोठी? त्याला काही लिहायचं असलं ना, हाताखाली दुसरं काही घेतच नव्हतं, ढेरीवरच ठेवून लिहायचं. हे अतिशोक्ती अलंकार म्हणतात. चालतं कीर्तनात. बरं. एवढी मोठी ढेरी. नाही तर काय काय डोकेबाज आहेत ना, एवढी एवढं ढेरी. हे कीर्तनात राहत, कीर्तनात राहतीच विठाला. ते पोरे पैसे मागायला गेलं ना, ते शेठजीकडे पाहायचं, दाराकडे पाहायचं, शेठजीकडे पाहायचं, दार. हिशोब करता करता शेठजीचं वर लक्ष गेलं. शेठजी म्हणे काय, आमच्याचं पोरगा म्हटले 5,000 घ्यायला पाठवलं. आणि तो हसायला लागला. हसायचा
शेठजीकडे पाहायचा शेठजी म्हणते का हसायला काय झालं? तो म्हटलं काही नाही उगीच आपलं. तर उगीच कोणी हसत असतं का? हे बा उगीच कोणी हसत नाही, उगीच कोणी रडत नाही. हास म्हटल्याने कोणी हसत नाही आणि रड म्हटलं. आता समजा कीर्तनात जर हास्यरसच नसला, प्रसंगच विनोदाचा नसला, एकदम गंभीर विषय चालला आणि मी तुम्हाला म्हटलं हसा, तुम्ही म्हणाल याचं फेटा घ्या सोडून, याला द्या काढून. अरे हसायसारखं वातावरण पाहिजे. बरं इथं गंभीर काहीच वातावरण नाही, रडण्यासारखं काहीच वातावरण नाही, नुसते जोकवर जोक चालले, हसायचा तडाखा. मी म्हटलं थांबा आणि रडा. कस काय रडा? उगीच कोण हसल, उगीच कोण रडल? हसण्याकरता. तो म्हटलं उगीच कोणी हसत नसतं. का हसला सांग? हसलाच का ते सांग. तो म्हटला ते काय झालं, दार पाहिलं ते एवढं तुम्ही पाहिलं एवढे दाड. मला असा प्रश्न पडला, इथंच अटॅक आला आणि याच खोलीत जर तुम्ही मेले तर प्रेत बाहेर कसं काढायचं आणि गेला कशाला? यालाही पैसे मागायला, बाहेर काढायचं कसं बुवा? शेठजीला आला राग, आला पैसे मागायला, जीवावर उठला. नोकर बोलवले, डांबा म्हटला खोलीतून हाना याला. त्याला डांबलं हानीत राहिली. 4-5 तास झाले पोरगा येईना. म्हणून बापाने मोठा पोरगा पाठवला. झालं होतं तो लहान गेला, तो पैसे का बरं येईना, तो येईना. मग मोठा आला, शेठजीला नमस्कार केला. तो नाव माझा भाऊ आला, 4-5 तास झाले पैसे घ्यायला बोलवलं तुम्ही. तो म्हटलं आला ना. मग पैसे घ्यायला पाठवला का माझं मरण चिंतायला? कसं काय पैसे मागायचं दिलं सोडून, इथंच मेले तर बाहेर कसं काढायचं? आता त्याचाच मोठा भाऊ, त्याचाच मोठा ना तो. आणि तो म्हणे पैसे मागायचे, तो इथंच मेले तर बाहेर कसं काढायचं? हा मोठा भाऊ म्हणे शेठजी काय नादी लागले, ते बालबुद्धीचं आहे, अजून वयात नाही, ते त्याला काय अक्कल आहे का? ते जाऊ दे मरते. त्याच्याकडे तसे जर नसते बाहेर निघाले, आपण तुकडे करून काढले एवढं काय बोलतो. त्याचाच भाऊ हा, भाऊच त्याचा तो. जाऊ द्या. अहो 7-8 तास झाले, दोन्ही पोरं येईना. दिवस मावळायला आला म्हणून बाप आला. बाप म्हटलं का रे पैसे देतो म्हटला, धाकटा पाठवला थोर. तो म्हटला तू पोरं पाठवली पैसे मागायला का मरण चिंतायला? हा म्हटलं काय झालं? तो पहिला आला, तो इथंच मेलेत बाहेर कसं काढायचं? दुसरा आला, तो त्याच्यात गाव उघडे तसे नसते निघाले, तुकडे करून काढले असते. आता त्यांचाच बाप, त्यांचाच बाप ना. हे बघ, कारणाचेच गुणदोष कार्यामध्ये परावर्तित असतात. कारण सदोष, कार्य सदोष. कारण निर्दोष, कार्य निर्दोष. कारण असतं जसं, कार्य निर्माण होतं तसं. कारणाचेच गुणदोष. याला महाराजांनी सरळ भाषा कोणती वापरली? शुद्ध बीजापोटी. बी आंबट, फळ आंबट. बी तुरट, फळ तुरट. बी कडू, फळ कडू. बी गोड, शुद्ध बीजापोटी. म्हणजे कारण जसं, कार्य तसंच. हा त्यांचाच बाप. तो म्हटला ते कुठं पोरांच्या नादी लागले, पोरगळपणा करीत बसले राहू तुम्ही. एवढं काही समजा मेले जायचे, इथं नसतेच निघाले बाहेर. तुकडे तरी काय करायचे करायचे, आपण माडीलाच काढी लावली असतील. याच्याकरता महत्वाचा मुद्दा काय का मागणाराकडे काय मागावं हे जेवढं महत्वाचं आहे ना, तसं देणारा प्रवृत्त होण्याकरता, प्रसन्न होण्याकरता कसं मागावं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. विठ्ठल म्हणजे मागणाऱ्याकडे रीतसर अधिकार असावा, मागण्याचं ज्ञान असावं, कसं मागावं हे कळावं आणि काय मागावं हे पण वसुदेव नारदाचा एकनाथ महाराजांनी भागवतात जो संवाद रेखाटलाय काय सुंदर आहे बघा. नारदाची वसुदेवाची गाठ पडली तर नारदानी वसुदेवाला विनंती केली मला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा. तर नारद वसुदेवाला म्हटले वसुदेवा काय गरिबाची थट्टा करता, काय मस्करी चालली, माझ्यासारख्याकडे तुम्ही ब्रह्मज्ञान मागावं, मी तुम्हाला ब्रह्मज्ञान द्यावं, केवढी मोठी चेष्टा आहे. वसुदेव म्हटले चेष्टा नाही करीत महर्षी, खरंच ब्रह्मज्ञान मागतोय मी, खरंच द्या. अरे काय तुम्ही बोलताच कसं हो वसुदेवजी? म्हणजे काय ब्रह्मज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा तुमच्या पोटी जन्माला आलाय.
कोण गोकुळात गाया वळत होता? विठ्ठला. काही राखी तो गोवळा, श्रुती नेनवे ते आवलिळा, वेदा सनकादिका कोण गाया वळतो? ब्रह्मविद्येचा पुतळा. हा, अरे प्रत्यक्ष ब्रह्मविद्या तुमच्या पोटी जन्माला आली. तुमच्या घरात ब्रह्मज्ञानाची खाण प्रगट झाली आणि तुम्ही आमच्यासारख्या फिरस्त्यांकडे ब्रह्मज्ञानाचा उपदेश मागता. ही चेष्टा नाही तर काय. वसुदेव म्हटले, नारदा वाईट वाटून घेऊ नका, चेष्टा वाटून घेऊ नका, पण आमची चूकच इथं झाली ना. मग काय चूक? मागच्या जन्मी वृष्णी आणि सुतपा या जन्मामध्ये आम्ही जो हजारो वर्ष तप केलं, हा परमात्मा प्रसन्न झाला आणि तो मागा म्हटला. त्याच वेळी ब्रह्मज्ञान आम्हाला देऊन मुक्त करा असंच मागायला पाहिजे होतं, पण त्याच्या विलोभनीय रूपाला आम्ही भाळलो आणि ब्रह्मज्ञान मागण्याऐवजी तुझ्यासारखा मुलगा व्हावा ही मागण्याची चूक करून बसलो आणि एक जन्म या जन्म मरणात भावात अडकलो. पूर्वी मी आराधिले देवराया, आम्ही पूर्वी उपासना केली. पूर्वी मी आराधिले देवराया, ते भजन ममता गेले वाया. सगळी तपश्चर्या वाया गेली. कशामुळं? प्रलोभविलो देव माया, पुत्र लोभा कारणे. तो पुत्र तर झाला आमचा, इच्छा तर पूर्ण केली त्यांनी, कृष्ण रूपाने आमच्या पोटी तर आला तो. पण आता त्याला जर कधी म्हटलं, कृष्णा अरे मम्मीला मला सांग ना ब्रह्मज्ञान, तर तो म्हणतो, दादा असा येडेपणा करणं चांगलं आहे का? त्याला विचारलं काय येडेपणा आहे? तो म्हणतो, पोऱ्यानी बापाला शिकवायचं का, बापानी पोऱ्याला? अशी उलटी गंगा कशी काय बुवा? तो माझा पुत्र श्रीकृष्ण मजशी न सांगायची ब्रह्मज्ञान, तो ब्रह्मज्ञान सांगायला तयार नाही. विठ्ठला त्याच्याकडे ब्रह्मज्ञान मागव, तो देत नाही. उलट तोच ब्रह्मज्ञान दे म्हटलं का पाया पडतो. तोची वंदी माझे चरण, म्हणे मी बालक पूर्ण तुझे. काय मागावं? समोर कोण आहे, देणारा कोण आहे, त्याचा योग्य अधिकार न कळाल्यामुळे त्याच्याकडून काय मागावं इथे फसगत झाल्यामुळे वसुदेवाला पुन्हा जन्म मरण या भवात अडकावं लागलं. मुक्त होणार होता, गुंतावं लागलं बुवा. याच्याकरता काय मागावं कळालं पाहिजे. एक, अरे बघा ना तुम्ही काय काय मागितलं बुवा. त्या कुंभकर्णाला भगवान प्रसन्न झाले तर काय मागितलं? तो म्हटला मला झोपच द्या, जागृतीत कधी येऊच काय मागणं. देव लागला द्यायला तर झोपच द्या. रावणाला ते वाईट, रावण चिडला. रावण म्हटला मूर्खा काय मागितलं? पण भगवान म्हटले असं नाही, मी तू म्हटलोय, त्यांनी मागितलंय. आता नो चेंजेस, नो चेंजेस. आता बदल नाही, आता बदल नाही. रावण म्हटला सगळा बदल नसला करता येतं, एवढा तरी करा न राव. काय 6 महिन्यातून एकदा तरी जाग होऊ द्या. एवढी सवलत देऊ शकतो फक्त, तथा असतो. काय मागावं हे कळणं. मग मागणाराकडे अधिकार असावा, मागण्याचं ज्ञान असावं, देणारा श्रीमंत असावा, उदार असावा, स्वतंत्र श्रीमंती पाहिजे. काही माणसाला खूप इच्छा होती बुवा. अरे आमचे योगेश महाराज आहे, त्यांची काय इच्छा आहे? मंदिर झालं पाहिजे. राहुल महाराज, बर बर बर, राहुल महाराज इच्छा काय गोड इच्छा आहे बघा ना. ही शक्यतो कोणाला होती काही इच्छा? आपल्या सगळ्यांना इच्छा काय? बंगला झाला पाहिजे, बेडरूम सजला पाहिजे, संडासला टाईल्स चांगली लागली पाहिजे. आपल्या इच्छा काय? जीप गाडी, मग गाडी 4 व्हीलर आली पाहिजे. आणि त्यांची इच्छा काय? मंदिर झालं पाहिजे. हे जे पोरं शिकायला आहे यांच्या राहण्याची भक्कम व्यवस्था म्हणजे संस्थेची इमारत झाली पाहिजे. या मुलांना रोज बाजरीच्या भाकरीऐवजी गव्हाच्या चपात्या दिल्या पाहिजे. यांना रोज डालड्याऐवजी गावरान इच्छा काय गोड आहे राहुल महाराजांची. गावरान तूप दिलं पाहिजे, बासमती तांदूळ दिला पाहिजे.
पण खिशात दामाजी पाहिजे, खिशात दामाजी पाहिजे. खिशात हात घातला का डायरेक्ट तळपायाकडे निघतो. मध्ये जर काही त्याला नोटा आडव्याच येत नाही, तो डायरेक्ट सरळ निघतो. इच्छा करून उपयोग काय? नुसत्या इच्छेला काय महत्व आहे? त्याच्याकरता ऐश्वर्य, श्रीमंती पाहिजे. ही दाता जो आहे ना, दाता, त्याला इच्छा किती मोठ्या असू द्या, पण साकार करण्याकरता, त्या इच्छेला मूर्त रूप देण्याकरता त्याच्याकडे ऐश्वर्य पाहिजे. म्हणजे दाता श्रीमंत पाहिजे. एक. दुसरी गोष्ट उदार पाहिजे. उदार. झालं. महाराज, लोकांकडे पैसा नाही असं नाही, लोकांकडे पैसा नाही असं नाही, पण तो पैसा दान खात्यामध्ये खर्च करण्याकरता लागणारी उदार वृत्ती कोणाकडेच नाही. पैसा सगळ्यांकडे, उदार वृत्ती नाही. सप्ताहामध्ये तुम्ही 1100 रुपये वर्गणी मागा, तो 1200 ठिकाणी वाकडा होतो. 1100ची वर्गणी द्यायला 1200 ठिकाणी, अजून मागच्याच वर्षाचा हिशोब नाही. बस ना मग वया घेऊन वाकडा तिकडा होतो. आणि पोरीचं लग्न काढू द्या, एकटा 15-15 लाख रुपये खर्च करतो. स्वतःच्या पोरीच्या लग्नाला जो माणूस एकटा 15 लाख खर्च करतो, तो गावच्या सप्ताहाला 1100 देऊ शकत नाही. कशाचा पैसे नाही, पैसे नसल्याचा परिणाम आहे का हा? नाही, पैसा गडगंज आहे, पण देण्याची दानत नाही, देण्याची दानत नाही. म्हणजे वृत्तीमध्ये उदारपणा नाही, औदार्य नाही. विठ्ठला, सगळ्या गावांनी मंदिर बांधायला काढू द्या, 5000 रुपये उमरा वर्गणी ठेवू द्या. माणसं 5000 द्यायला 5 वर्ष लावतात. आणि तोच माणूस स्वतःचा बंगला बांधायला काढू द्या, 5 महिन्यात 50 लाखाचा बंगला उभा करतो. पैसा नाही असं नाही, औदार्य लागतं. आणि हे उपजत गुण आहे. हे मारून मुटकून सांगून शिकून येत नाही. हे गुण उपजत असावे लागतात, औदार्य नाही. माणसा पैसा खूप आहे, पण कृपान, कंजूस, कदर्यू, मच्छी चूस नाही कळला, चक्कू. पैसा खूप आहे. धर्म कार्यात खर्च करण्याकरता लागणारी उदारता त्यांच्या ठिकाणी नाही. विठ्ठल, काही काही ताशे महाराज धर्म कार्यातही देत नाही, घरातही वापरीत नाही, स्वतः हाऊसमौज करीत नाही, बायका पोरांना हाऊसमौज करून नुसत्या गाठणी मारीत राहतो. नुसत्या गाठणी. आता मी तुम्हाला सांगितलं तर पटायचं नाही बा, पण सुभाषितकारांचा श्लोक असा आहे बघा, तुम्हाला पटणार नाही, पण कृपणो धनलोभेन स्वाम भार्याम नाभिगच्छति आशायाम जायते पुत्रा सवित्तम हरित्यती. लग्न झालं एका, आता विस्तार करतो, श्लोकात आलंय म्हणून डिरिंग करतो, श्लोकात आलंय म्हणून. एकाचं लग्न होऊन 18 वर्ष झाली, बायकोची त्यांनी गाठच नाही घेतली. लग्न तिच्यापासून सुरक्षित अंतर राहायचं, बायकोच्या जवळच 18 वर्ष. ती बायको वाट पाहून पाहून वैतागली. आता काय नांदायचं तरी कसं, काय नवरात जवळ येत नाही. बरं तू जेवायला घरात आला, तिच्या तोंडाकडं पाहत नाही, तिने बोलायचा प्रयत्न केला, टाळीत राहतो, तिच्याशी बोलतही नाही, पाहतही नाही, जवळ येत नाही. एक दिवस तो वावरात नांगरायला गेला होता. ही सासूला म्हणे आज भाकरी घेऊन मी जाते. 18 वर्षांनी भाकरी घेऊन गेली. बांधावर आंब्याच्या झाडाखाली डोक्यावरची पाठी ठेवली. 11 साडे 11 वाजले होते. ते बिगर न्यारीचं गेले, त्याला भूक लागलीच होती. तिने त्याने पाहिलं भाकरी, भूक लागली, पण त्याला काय वाटलं ही पाठी ठेवील, माघारी निघून जाईल, मग मी भाकर खाईल. पण तिने ठरवलं आज काही झालं तरी याच्याशी बोलायचं म्हणजे बोलायचंच, काय होईल ते होईल पण बोलायचंच. ती तिथंच झाडाखाली बसली. ती काय हालना.
हा नांगर हाकायचा, मागं पाहायचा, नांगर हाकायचा. ती आहेच बसली. शेवटी त्याला भूकच इतकी लागली, दम तुटला. मग त्यांनी नांगर सोडला, येऊन बसला बांधव. पण तिच्याकडे पाठ करून बसला. तिच्याकडे तोंड नाही केलं तिने, पाठ तिच्याकडे करून बसला. पाणी घ्या ना, हात धुवायला द्या, बघा द्या. धुतला. आता तिने मागच ठेवलं ताट. गैरसमज नका करू, पण पाठीला काही डोळे असतात का? हे आपलं बसलं. घेऊन आता काय तप चाललंय, ताट वाढलं ना. तिच्या तोंडाकडे पाहायचं नाही ना. आणि मग त्यांनी ताट घ्यायला हात मागं केला आणि तिने त्याचा हात धरला. ती म्हणी भानगड काय आहे मला सांगा, काय भानगड आहे? तो म्हटलं काहीच भानगड नाही. मग ती म्हणी भानगड नाही तर हात दुरावा का? हात दुरावा का? 18 वर्ष झाली तुम्ही माझ्या तोंडाकडं पाहत नाही, माझ्याशी बोलत नाही, काय हात दुरावा का? ती म्हटली मी तुम्हाला आवडत नाही का? हा म्हणे तसं काही नाही. तसं काही? माझा रंग तुम्हाला आवडत नाही, मी काळी वाटते का? तसं काही नाही. माझा स्वभाव आवडत नाही का? हा म्हणे तसं काही नाही. आता तुमच्या संबंधात माझ्याकडून वागण्या बोलण्यात कधी काही चूक घडली का? आणि तसं काही नाही. आपल्या दोघांचं लग्न तुमच्या घरच्यांनी तुमच्या मनाविरुद्ध केलं का? आणि तसं काही नाही. तुमच्या मनात दुसरी कोणी होती का? आणि तसं काही नाही. तुम्हाला माझ्या माहेरच्या लोकांविषयी मनात राग आहे का? आणि तसं काही नाही. लग्नात काही कोणी तुमची इच्छा अपुरी ठेवून नाराज केलं तसं? शेवटी ती वैतागली. ती म्हणे तच आहे काही नाही, तच आहे काही नाही. हा सगळं असं हा दुरावा का म्हणू? आणि मग तो म्हटलं अगं थांब म्हटलं गैरसमज तुझा गैरसमज. ती म्हटलं काय गैरसमज? काय म्हणून दुरावा? 18 वर्ष झाली, हा दुरावा का? तो म्हटला या कोणत्याच गोष्टीमुळे मी नाराज नाही, नाराज म्हणून दूर राहतो. हे डोक्यातलं पहिलं काढून टाक. मग दुरावा का? तो म्हटला मी जवळ येत नाही याचं कारण फार वेगळं आहे. काय कारण वेगळं? तो म्हटला आपला संयोग झाला तर आपल्याला मुलं बाळं होणार. ती म्हटल्यावर मग झालेच पाहिजे ना. संसाराचं फळच मूल आहे ना, दुसरं काय फळ आहे? हो या बेडीला फळ काय आहे दुसरं? पुत्रप्राप्ती हेच फळ आहे ना. मुलं बाळा तर झालेच पाहिजे. मग तेच नको आहे आपल्याला. का बरं? तोडला आपण एकत्र आलो तर आपल्याला मूल होणार, ते मूल लहानाचं मोठं होणार, ते 10वीला जाणार, पास होणार, कॉलेजला जाणार, त्याला मित्र भेटणार, कट्टा तयार होणार, ते पार्ट्या करणार, हॉटेलमध्ये जाणार. हा माझ्याकडे सारखे पैसे मागत राहणार, मी तर काही याला पैसा नाही देणार. आणि एक दिवस तो माझ्या छाताडावर बसणार, मी इथं रामपुरी लावणार आणि तिजोरीच्या चाव्या घेऊन सगळी तिजोरी रिकामी करून आपल्याला भिकारी करून टाकणार. एवढं संकटाला तोंड देण्यापेक्षा मी ठरवलं आपल्याला पोरबाळच नको म्हणून. आता श्लोक तुमच्या लक्षात येईल. श्लोक आता ऐका. काय? कृपणो धनलोभ हे ना. पुढचे शब्द ऐका. स्वाम भार्याम नाभिगच्छति. धनाचा लोभ किती असावा? तर स्वाम भार्याम नाभिगच्छति, धनाचा लोभ आहे. आणि का बरं नाभिगच्छति? तर त्याचं कारण सांगितलं. अश्यायाम जायते पुत्रा सवित्तम हरित्यति. जोडोनी धन गाली माती, सत्य आचरण दया भूती, सत्य आचरण दया संगती चुकून संगती चुकून. 3 2 1 Action. 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 3 2 1
आशांकडे किती कोटी रुपये असले काय उपयोग आहे सांगा ना. कीड लागायचं काम आहे नव्हत्या नोटांना. महाराज म्हटले काय बावळटपणा करतो. जोडोनी धन न घाली माती ब्रह्मवृंद पूजन यती सत्य आचरण दयाभूती राहे संगती चुकू नको राहे संगती चुकू नको. मला काय बोलायचं महाराज. दान धर्म कार्यात दान करण्याकरता देण्याकरता औदार्य लागतं. देणारा श्रीमंत असावा उदार असावा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय स्वतंत्र असावा. श्रीमंती आहे औदार्य आहे पण स्वातंत्र्य नाही. लाख मागितले तर त्याला 5 लाख द्यावा वाटतात. 5 लाख मागितले तो 11 लाख द्यावा वाटतात. म्हणजे काय उदार आहे. पैसा अब्जावधी संपत्ती श्रीमंती भरपूर आहे उदार आहे पण देण्याकरता स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य नाही म्हणजे बाब्याच्या आईला विचारितो मग आकडा घ्या म्हणजे चाव्या सगळ्या बाब्याच्या आईच्या हातात आहे. उपयोग नाही ना. त्याला स्वतंत्रता पाहिजे देण्याकरता म्हणजे देणार. हे सगळे गुण परमात्म्याच्या ठिकाणी बघा. परमात्मा श्रीमंत म्हणाल तर लक्ष्मी आईशी जयाची दासी. सगळं जग रात्रंदिवस ज्या लक्ष्मीच्या मागे धावतं ती लक्ष्मी त्याच्या पायाची सेवा करते. लक्ष्मी आईशी जयाचे नाम पापनाशी लक्ष्मी आईशी जयाची दासी. विठ्ठल विठ्ठल श्रीमंत आहे उदार आहे ना. तो उदार आहे. औदार्याच्या त्याच्या कथा पुराणामध्ये भरपूर प्रसिद्ध आहे. उदार आहे. बरोबर उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी. उदार आहे आणि स्वतंत्र त्याला कोणाचीच परमिशन लागत नाही. काय बोलले ज्ञानोबा तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान म्हणशी पात्र पात्र कैवल्याही आईशे पवित्र जे वैरी आहे दिदले तू संकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसू केला पुतणे जी विषाचे निस्तनपाने मारू आली. तुझे औदार्य म्हणजे भगवान स्वतंत्र आहे भगवान श्रीमंत आहे आणि भगवान उदार आहे. तुकोबार आहे त्या परमात्म्याने आपली इच्छा पूर्ण करावी म्हणून त्याला प्रसन्न करण्याकरता जे स्तवन करतात ना फार लळ लावला नाही खूप पाणी लावलं नाही. एकाच शब्दात त्याची प्रवृत्ती तयार केली. काय महाराज म्हणतात देवा तुझ्याकडं मागण्याकरता आलोय. तुझ्या दारात तुझ्या समोर तुझ्याकडे आज मी मागण्याकरता आलोय आणि माझं मागणं फार नाही माझं मागणं एकच आहे. ह्याची एक तुम्हा मागतो मी दातारा 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 उचित ते करा भाव जाणूनी खरा उचित ते करा भाव जाणूनी खरा हे एक तुम्हाला मागतो मी दातारा
करण्याकरता, प्रसन्न करण्याकरता पद कोणतं वापरलं? जास्त पालळाळ नाही, अल्पाक्षरम असंदिग्धम. दातारा त्याला विशेषण कोणतं वापरलं? प्रभू भगवान कसे आहात? तुमच्याकडे मागायला आलो, एकच मागतो, तुमच्याकडेच का मागतो? तर तुम्ही कसे आहात? दातारा. महाराज, दातारा हे विशेषण फार दुर्लभ आहे, हे कोणालाही लावून चालणार नाही बरं, आणि कोणाला लागतच नाही. दातारा हे विशेषण फक्त त्यांनाच लावलं जातं. काय बघा, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेव महाराज यांच्या अभंगात स्तुतीपर जे प्रकरण आहे ना, याच्यामध्ये ज्या स्तुत्या आल्या ना, त्या स्तुतीचं वैशिष्ट्य असं आहे, अवास्तव स्तुती तुम्हाला कुठंच दिसणार नाही. वास्तव स्तुती म्हणजे वस्तुस्थिती जन्य स्तुती, अवास्तव स्तुती नाही. उगीच आपलं काही बोलायचं म्हणून बोलायचं, याला अवास्तव म्हणतात. एका जणाने एकाला बिडी दिली, बिडी 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 बिडी, हे पाहुरे म्हटलं बिडी आहे का? त्यांनी बंडल काढला आणि एक बिडी त्याला दिली, बिडी. मग एकाने एकाला बिडी दिली, तर ज्याने बिडी दिली त्याला, ज्याला बिडी दिला तो, ज्याला बिडी दिली तो बिडी देणारा म्हटलं, रामभाऊ तुम्हाला कर्र सांगू का? म्हणजे काय? तो म्हटला, तू ना कर्णाचा सक्का मावस भाऊ घ्या. एका बिडीवर कर्ण ठरतो का? म्हणजे कर्ण एवढा हलकट होता का? एका बिडीवर कर्ण ठरतो, हे अवास्तव आहे. संतांच्या वाङ्मयात स्तुतीपर प्रकरणात ज्या स्तुत्या आहे, तुम्हाला अवास्तवता कुठंच दिसणार नाही, वास्तववादी. तुकोबारांनी दातारा हे महाराज हे विशेषण कोणालाही लावून चालणार नाही. विठ्ठल हे विशेषण फक्त त्यांच्या करता आहे. दातारा कोणाला? यादी सांगितली ती. शिबी दधीची हरिचंद नरेसा, शिबी दधीची हरिचंद नरेसा, परहित लागी कोटी करे. हे वर्णन आहे. शिबी राजा, दधीची ऋषी, हरिश्चंद्र हे दातारा विशेषणाच्या योग्यतेचे. शिबी राजा स्वतःच्या भारंभार, त्या कपोत पक्षाच्या भारंभार मांस स्वतःच, तो बैरी ससाना म्हटला, राजा त्या पक्षाच्या भारंभार तुला जीव वाचवायचं, तुला शरणाला आश्रित आहे ना, राखायचं राख, पण त्याच्या भारंभार मला मांस दे, एका पारड्यात त्याला ठेव, त्याचं वजन जेवढं तेवढं मांस दे, पण ते मांस मात्र तुझ्या स्वतःच द्यावं लागेल, दुसरं कोणाचं चालणार नाही. पक्षाने आड घातली, कारण तू राजा आहे. हा, दुसऱ्याचं मांस तुला मिळवणं काही अवघड नाही. तू कोणाची गच्ची धरशील तर कोणाचं पोट पाडशील. राजा आहे तू, तुझ्यावर कोण केस करील? हा, स्वतःच. आणि काय असतं बघा, असं वर्णन आहे, स्वमांसम दुर्लभम लोके परमांसम सुलभम व्रजेत. हा, दुसऱ्याचं मांस सहज वाटतं बुवा, दुसऱ्याचं मांस सहज सुलभ सोपं वाटतं, स्वतःचं मात्र दुर्लभ आहे. कोंबडेन बोकडे कापायला काय वाटत नाही, असं एका दिवशी तुला कापलं तर, तुझ्याच मानेवर सुरा फिरवला तर, तुझीच कंदुरी केली तर, परमांसम सुलभम लोके. हे जे माणसं कोंबडे बोकडे कापतात ना, त्या कोंबड्याच्या बोकड्याचे मान कापताना रक्ताचं थारुळं साचतं. दगडांना काहीच वाटत नाही होतं, रक्त पाहून सुद्धा रक्त वाहत. काय वाटतं का? निर्दयी.
आणि स्वतःच्या पायाला येड्या बाबळीचा काटा टोचला आणि एवढं रक्त निघालं तर आठवडाभर सगळ्या गावात सांगत हिंडतो, भळा भळा रक्त गेलं म्हणतो. भळा भळा म्हणजे पाठ आहे, जसं काही वाय. भळा भळा म्हणजे बाटल्याची बाटल्या, भळा भळा रक्त गेलं म्हणतो. स्वतःचं थेंबर गेलं तर भळा भळा गेलं म्हणतो. आणि कोंबड्या बोकड्याच्या मानावर सुरे फिरवतो तर किती रक्त जातो. काय उत्तर देता होशील, काय उत्तर देता होशील, पक्षाने आड घातली राजा तुझ्या स्वतःच. धीरण महाराज याला म्हणावं, स्वतःची मांडी कापली शिबिराजाने. तुळविले अंती तुळे मांस तयाचे, तुळविले अंती तुळे मांस तयाचे, राजाची बीज करती, राजाचे त्यांनी मांडी कापून त्या पक्षाच्या भारंभार माऊ याला म्हणतात दातारा. दधीची ऋषी वृत्रासुराचा वध करण्याकरता सगळ्या देवांनी विनंती केली, हाडं लागतात तुमचे. त्यांनी सांगितलं कपिला गाय येईल, ती माझं कातडं चाटून घेईल, मांस चाटून घेईल, रक्त शोषून घेईल आणि मग हाडांचा सापळा राहील तो घ्या. आम्ही कीर्तनाला जातो तिकडं शिरूर तालुक्यामध्ये देव दैठण नावाचं गाव आहे. देव दैठण नगर पुणे हायवेवर बेलवंडी फाटा लागतो. त्या बेलवंडी फाट्यापासून 12 किलोमीटर मध्ये देव दैठण नावाचं गाव आहे. ती दधीच्या ऋषीच्या तपश्चर्याची भूमी आहे. तिथं खडकामध्ये अजून ज्याच्यात ते हाडकं कुठले तो दगडी खलबत्ता अजून तिथे हाडकं. महाराज समष्टी कल्याण साधण्याकरता दधीची ऋषींनी आपला प्राण ब्रह्मांडात नेऊन ठेवून आपले हाडाचं दान केलं. याला म्हणतात दातारा. जीवाची पर्वा नाही. शिबिराजा जीवाची पर्वा नाही. घेऊन हरिश्चंद्राचे वैभव, राज्य घोडे भाग्य सर्व, पत्नी पुत्र पत्नी जीव, डोंबा घरी ओपियला. घेऊन हरिश्चंद्राचे स्वप्नात राज्यदान दिलं विश्वामित्राला. जागा झाल्यानंतर खरं करून दाखवलं बुवा. याला म्हणा दातारा. दातारा हे उगीच 10,000 दिले, 50,000 दिले ते दाते आहेत. हे दाते म्हणजे नांगराचे दाते. हे काय का पाहिजे, याचं काय करता दातारा. स्वतःच्या कशाचीच पर्वा न करता सर्वस्वाचं दान देतो, त्याचं नाव आहे दातारा. तुकोबाराय म्हणतात, प्रभू तुमच्याकडे मागण्या करता आलो. एकच मागणी माझी, तुमच्याकडेच मागायला का आलो तर तुम्हीच पूर्ण करू शकता. कारण तुम्ही कसे आहात तर दातृत्वाने संपन्न आहात, म्हणून दातारा. मागणे ते तुझ मागो, जीव भाव तुझ जागो, नाने तरी लागो, माया तुमच्या दातारा. जीव भाव तुझ जागो, नाने
सर्वसंपन्न तुम्ही आहात, तुम्हीच इच्छा पूर्ण करू शकता. म्हणून दातारा तुम्हा मागतो. पण काय मागतो तर माझं मागणं सुद्धा असं हेची निश्चय आहे मागण्याचा. हे आणि एकच आहे, फार नाही. हेची एक तुम्हा मागतो मी दातारा. भगवान म्हटले आलं महाराज प्रस्तावना लक्षात आली. करता करता 8:15 वाजले. आली प्रस्तावना लक्षात. लागतं काय तुम्हाला, इच्छा काय तुमची, द्यायचं काय तुम्हाला नेमकं. आणि मग तुकोबाला म्हणतात देवा एकच मागणं, हेच मागणं, एकच मागणं आणि फक्त तुमच्याकडेच मागणं. काय मागता, काय लागतं त्या अभंगाच्या पहिल्याच्या. चिती तुझे पाय डोळा रूपात धार, चिती तुझे पाय डोळा रूपात धार, तुझे पाय डोळा रूपाचे धार, तुझे पाय डोळा रूपाचे धार, चिती तुझे पाय डोळा रूपाचे धार, चिती तुझे पाय तुझे पाय डोळा रूपाचे धार, तुझे पाय डोळा रूपाचे धार. के नाम तुझे नावे गुण, कन्नमुखे नाम तुझे नावे गुण, हे जे का तुमा मागतो दातारा, हे जे का तुमा मागतो मी दातारा, हे जे का तुमा मागतो मी दातारा. कन्नमुखेडा तुझे नावे गुण, कन्नमुखेडा तुझे नावे गुण, हे जे का तुमा मागतो मी दातारा, हे जे का तुमा मागतो मी दातारा, हे जे का तुमा मागतो मी दातारा. चिती तुझे माया डोळा रूपात धार, 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 कन्नमुखी नाम तुझे नावे गुण, चिती तुझे माया डोळा रूपात धार, कन्नमुखी नाम तुझे नावे गुण, हे जे का तुमा मागतो मी दातारा, हे जे का तुमा मागतो मी दातारा, हे जे का तुमा मागतो मी दातारा, हे जे का तुमा मागतो मी दातारा. आशेप्रमाणे राहिले नाही आपल्याकडं महाराज. अगदी अगदी हा. हे म्हणावं फक्त फडकऱ्यांनी, हे भजन करावं कोणी, हे फक्त फडकऱ्यांचं काम आहे. हे वासकर, आजरेकर, देवकर, उखळेकर, शिरवळकर ह्या लोकांचं काम आहे बुवा. आणि तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात भजन टिकवलं गेली 700 वर्ष. महाराष्ट्रावर खरा उपकार आहे फडकऱ्यांचा. फडकऱ्यांनी भजन टिकवलं, कीर्तनकारांनी भजन नाही टिकवलं, फडकऱ्यांनी भजन टिकवलं. विठ्ठल हे आपण इकडे कौतुक करतो ना, संगीत विचारण, संगीत अलंकारण, भजन सम्राटन, आमका सम्राटन, तमका सम. आणि हे जर फडकऱ्यांच्या मध्ये नेऊन सोडले ना, यांची वळवळच होत नाही बुवा, वळवळच होत नाही. त्यांना कळतच नाही धरलं कुठून सोडलं कुठं. हे भजन सम्राटन भाई आमखेंट यातलं काही कळत नाही. फडकऱ्यांमध्ये सोडायची फक्त. हे किती तयारीचे पाहिजे असेल ना, फडकऱ्यांमध्ये सोडायची नेऊन आपण कडानी गंमत पाहिजे यांची. काही नाही चालत महाराज. काय हे इकडंच फक्त विठ्ठला. आणि नाहीतरी उड्या, नाहीतरी नियम असाच आहे, सरड्यानी उड्या कुंपणावरच मारायच्या असतात. कुंपणाच्या पलीकडे सरड्यानी जायचंच नसतं. गेलं तर त्याला सरड्या कोण म्हणाल विठ्ठला.
असे प्रमाण आता येतच नाही. आता आम्हालाच येत नाही तर म्हणाल कोण? हा एक प्रश्न आहे ना मोठा. बरोबर वाचार. एकच मागणं आहे देवा. काय मागणं? महाराजांनी मागितलंय काय गोड बघा. देवा एकच करा, माझ्या चित्तामध्ये सदा सर्व काळ तुमचे पाय राहावे. चित्ती तुझे पाय. एक, माझ्या डोळ्यामध्ये सदा म्हणजे डोळ्यात सदा सर्व काळ तुझं रूप राहावं. डोळा रूपाचे ध्यान. माझ्या मुखात प्रभू अखंड तुमचं नाव राहावं. अखंड मुखी नाम. आणि माझी वाणी सदा सर्व काळ तुमच्या गुणवर्णनात प्रवृत्त व्हावी. तुमचे वर्णावे गुण. तुमच्या गुणाचं माझ्याकडून वर्णन व्हावं. मुखात तुमचं सदैव नाव राहावं. डोळ्यापुढे अखंड तुमचं रूप राहावं. आणि माझ्या चित्तात सदा सर्व काळ तुमचे पाय म्हणजे तुमच्या स्वरूपाचं चिंतन व्हावं. हे बा एक मिनिट ऐका. चित्ताचं काम काय? चित्ताचं काम आहे चिंतन करणे. मनाचं काम आहे संकल्प विकल्प करणे. अहंकाराचं काम अभिमान धरणे. बुद्धीचं काम निश्चय करणे. आणि चित्ताचं अंतःकरण चतुष्टयात ते चौघ आहेत ना. मन बुद्धी चित्त अहंकार. प्रत्येक पार्टचं काम वेगळं. मनाचं काम काय? संकल्प विकल्प आत्मक मन. मनाचं काम आहे संकल्प विकल्प करणं. बरोबर. अहंकाराचं काम काय? अभिमान धारण करणं. बुद्धीचं काम काय? निश्चयात्मिका बुद्धी. बुद्धीचं काम आहे निश्चय करणं. आणि चित्ताचं काम काय आहे? तर चित्ताकडं काम आहे चिंतन करणं. आता चित्ताला दोन आलंबन आहे चिंतनाचे. कोणते? पंचविषय आणि परमात्मा. शब्दस्पर्श रूपरसगंध आणि परमात्मा. चित्ताने ठरवायचंय पंचविषयाच्या चिंतनात रत व्हायचं का प्रभूच्या चिंतनात रत व्हायचं. पण चित्ताचं काम आहे चिंतन करणे. आता पुन्हा ऐका. चित्त विषयाच्या चिंतनात जाईल तर पतनाकडे नेईल. आणि चित्त परमात्म्याच्या चिंतनात येईल तर जीवनाचा उद्धार होईल. पण चित्ताला कळत नाही. चिंतन कशाचं करणं योग्य हे चित्ताला कळत नाही. मग चित्तानी विषयाचं चिंतन करावं का परमात्म्याचं चिंतन करावं याचा निश्चय करण्याकरता चित्ताला सहकार्य लागतं बुद्धीचं. निश्चय कोण करतं? बुद्धी. आपल्याला विषयाचं चिंतन करायचं ठरवलं. बुद्धीने निश्चय केला. आता तुम्ही त्याच्या पुढं जीव द्या डोकं आपटून. पण ते विषयापासून हटत नाही. आणि चित्तांनी ठरवलं मला चिंतन करायचं परमात्म्याचं. आणि बुद्धीने निश्चय केला. तुम्ही डोकं आपटून जीव द्या. प्रभू चिंतनातून तो बाहेर येत. जरी राहे बुद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. जरी राहे बुद्धी याचे पायी. संकल्प पावविल सिद्धी. जरी राहे बुद्धी याचे पायी. जरी राहे बुद्धी याचे पायी. मनाचे संकल्प पावविल सिद्धी. जरी राहे बुद्धी याचे पायी. जरी राहे बुद्धी बुद्धीचं सहकार्य मिळालं. बुद्धीचा निश्चय झाला. आता ते वृत्ती परमात्मा चिंतनातून बाहेर येत नाही. महाराज ऐका. जर त्या वृत्तीला परमात्मा चिंतनात खंड पडला तर तो महात्मा त्याला आपत्ती समजतो. अखंड चिंतन वृत्ती करीत राहिली महात्मा त्याला संपत्ती समजतो. विष्णू पुराणामध्ये विपद विस्मरणम विष्णू संपन्नारायण स्मृती. भगवंताचं विस्मरण ही आपदा सांगितली. आपदा म्हणजे संकट. विपद विस्मरणम विष्णू विस्मरणम विपदाहा. विपद विस्मरणम विष्णू. संधी काय होईल त्याचा? विष्णू विस्मरणम विपदाहा.
आणि विष्णू स्मरणम संपदा. विठ्ठला मग चित्ताचा हे बा चित्त त्याला दोन आलंबन चिंतनाचे सांगितले की नाही, परमात्मा आणि विपंच विषय. पण आता ऐका काय, चित्त एका वेळी एकच चिंतन करू शकतं एकाच विषयाचं. चित्ताची ठेवण कशी, दोघांचं चिंतन एका वेळी त्याला करता येत नाही. कारण असं आहे बघा, असं म्हटलं जातं काय, महाराज म्हटले कामक्रोध जर चित्तात असले तर परमात्म्याचं विस्मरण राहतं, आणि परमात्मा जर चित्तात आला तर विकाराचं विस्मरण होतं. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, मग कामक्रोधे केले गररीते. भरा राम तो बिसरा काम, और भरा काम तो बिसरा राम. कामाचं स्मरण झालं तर रामाचं विस्मरण आहे, रामाचं स्मरण झालं तर कामाचं विस्मरण आहे. एका वेळी चित्ती वृत्ती दोन्ही आलंबनाचं स्मरण नाही करू शकत, एकच स्मरण करती. पण 99.9 लोकांची वृत्ती ही पंचविषयाच्या चिंतनात रत आहे. हिचं जन्मजात धाव पंचविषयाकडे पतनाकडे. महाराज म्हणतात देवा तुम्ही जर कृपा केली तर माझी इच्छा पूर्ण होईल. म्हणून काय करा, माझ्या चित्तात विषयाच्या ऐवजी सदा सर्व काळ तुमचे पाय, म्हणजे तुमच्या, आपण कालच्या कीर्तनात बोललो कोणी, आपण कालच्या कीर्तनात काय बोललो आपण, मोठ्या व्यक्तीचं वर्णन करायचं असलं तर पाय या शब्दांनी त्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं. हा नियम आहे. उत्तमम ही मनुष्यानाम पादशब्देन भन्यते, हा नियम आहे. उत्तम पुरुषाचं नाव घ्यायचं नसतं, मग त्याच्या पायाचं वर्णन करायचं असतं. उत्तमही पुरुषानाम पादशब्द, तसं तुमचे पाय म्हणजे माझ्या चित्तामध्ये तुमच्या स्वरूपाचं सदा चिंतन असावं. चित्ती तुझे पाय. डोळ्याचं काम आहे पाहणं, डोळा देखनाचे आहे, त्याचं कामाचे पाहणं. पण काय पाहण्यात कल्याण आहे, काय पाहण्यात उद्धार आहे, काय पाहण्यात हित आहे ते डोळ्याला कळत नाही बुवा. मग डोळा काय पाहतो, डोळा हिंदी मराठी मालिका पाहतो, डोळा काय पाहतो. डोळ्याला रंगुटी केलेल्या बाया जास्त आवडतात, रंगरंगुटी. आता आपल्या बाया लावून लावून काय लावित, आपण किती सुशिक्षित झालो, किती मुंबईत राहायला गेलो, आपल्या बाया तोंडाला लावून लावून काय लावणार, फेअर अँड लवली लावणार, पावडर लाव, याच्या पुढे काय लाव. आपल्या बायांची धाव तरी की त्या बाया काय काय लावतात. आम्ही जेव्हा कीर्तनाला टीव्हीवर गेलो तेव्हा कळालं, सुरेश नाना होते माझ्या बरोबर, ते आलो ते बॉक्स घेऊन, म्हटलं आपल्याला नाही लावत. ते गण सुद्धा माझा मी लावित उठलो, तू नको. ते नाटकाचे, टीव्हीचं कीर्तन म्हणजे परमार्थ नाही, टीव्हीचं कीर्तन म्हणजे नाटक. कीर्तनाचे नि नटनाचे, नट नाचे पण कीर्तनाची नि नाचे, परमार्थ नाही. विठ्ठला विठ्ठला. डोळा काय पाहतो, मेकअप केलेल्या स्त्रिया सिनेमात, नाटकात, तमाशात बाया काय हो, या तमाशातल्या बाया दिवसा पहा तुम्ही. तुम्ही म्हणाल माधू आपली 14 जानेवारी बरी आहे वो, ते आमच्या बाबांचं वाक्य. रंगोटी केलेली असते पण डोळा तिथं रमतो, डोळा तिथं रतो. डोळा मग डोळ्याला कळत नाही हो, काय पाहण्यात कल्याण आहे, काय पाहण्यात हित आहे, डोळ्याला कळत नाही. हा, त्याच्याकरता महाराज म्हणतात देवा माझ्या डोळ्यापुढं तुझं रूप सदैव राहू. डोळ्यापासून ते बाजूला होऊच देऊ नको. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. अजिबात बाजूला नाही झाला पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. का बरं सर्व काळ देवाच, कारण महाराज सर्व काळ जर डोळा देवाचं रूप पाहत राहिला तर पाहता 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 एक दिवस डोळा परमात्मा रूप. डोळ्यातील बाहुली
डोळा डोळा राहत नाही, डोळा परमात्मा रूप होतो. डोळे हातील बाहुली माझी विठाई झाली. काय झालं? घनानंद मूर्ती कैची ध्यानाशी आली. असं व्हावं म्हणून चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान. आणि आता डोळा कामाला लावला, चित्त कामाला लावलं, मग तोंड रिकामं राहून काय करणार आहे ना. मग अखंड मुखी नाम, मुखामध्ये अखंड तुमचं नाव राहावं आणि वाणीनं सदा सर्व काळ तुमच्या गुणाच्या वर्णनात प्रवृत्त असावा. अखंड मुखी नाम तुमचे वर्णा वेगून. बस देवा याची एक तुम्हा मागतो मी दातार. आता मी जे तुमच्याकडं मागितलं हे मागण्यात माझं उचित आहे का अनुचित आहे मला कळत नाही देवा, पण तुम्ही सर्वज्ञ, तुम्हाला कळतं. म्हणून ज्याच्यात माझं उचित आहे ते तुम्ही करा. उचित ते करा, हा एक अर्थ घ्या. माझं उचित काय ते तुम्ही जाणा आणि तसं करा एक. किंवा मी मागण्याकरता जो भाव चित्तात धरून आलो तो माझा भाव उचित आहे का अनुचित आहे परीक्षा करा मला द्या. उचित ते करा, भाव जाणोनी खरा. याच्यापेक्षा जास्त तुमच्याशी बोललं पाहिजे असं मला वाटत नाही. कारण जुने लोक जेव्हा पत्र द्यायचे ना आपल्या आजे पंजे, तेव्हा त्या पत्रात शेवटचं वाक्य राहायचं कोणतं? सुज्ञास जास्त सांगणे न लगे. शहाण्या पुढं जास्त बोलणं म्हणजे वाचाळी करणे. पोपटपंची वाचाळी करणे. शहाण्या पुढे जास्त. महाराज म्हटले शहानिया पुरे एकची वचन. शहानिया ते रामदास स्वामी तुकाराम महाराज एकामेकाला भेटायचे. ते आले तिकडून, आले देवतून. देवचे लोक महाराजांच्या बरोबर आले, पण नेमकं काय इंद्रायणीला पूर आला. स्वामीला इकडे येता येईना, यांना तिकडे जाता येईना. नदी दुथडे बरोबर वाहत होती. मग स्वामींनी दगड उचलला, पाण्यात टाकला, बुडाला. त्या दगडाकडे असं हात केला, महाराजांना असं केलं. महाराजांनी अशी मूठ वळवली, बॉम्ब मार. स्वामी गेले मागं, हे आले मागं. ते उठले लोक तर तुकाराम महाराजांची तोंडाकडे पाहतच राहिले. तेव्हा महाराज झाली की तुमची भेट? झाली. ते देवकर म्हणे अशी काय भेट बा, आम्हाला वाटलं गेस्ट हाऊसला जाल. काही सुखी पार्टी वडली पार्टी काय भेट, आम्हाला तर काय कळलं नाही. त्यांनी दगड टाकला, तुम्हाला असं केलं, तुम्ही बॉम्बा मारल्यासारखं केलं, ते तिकडून तुम्ही इकडं, तुम्ही बॉम्बा मारल्यासारखं केलं. चालेल, आम्ही तर तुमच्यावर बोंबलत आलो, बोंबलत तर चाललो, आम्हाला तर काहीच कळलं नाही. महाराज जरा उलगाडा करा ना. आणि मग महाराज म्हटले त्यांनी दगड टाकला, तो पाण्यात बुडाला. आणि मला विचारला हा जड दगड इंद्रायणीच्या पाण्यात बुडाला. तसं हे सगळे चालते बोलते मानवरूपी दगड मायारूपी नदीच्या पाण्यात रात्रंदिवस बुडतात. यांचा उद्धार करण्याकरता वैकुंठाहून इथं आलेले तुकाराम महाराज तुम्ही काय करता? हा प्रश्न विचारला त्यांनी. तुम्ही काय उत्तर द्या येत आहे तेवढी. मी यांचा उद्धार व्हावा, हे बुडू नये म्हणून बॉम्बा मारून परमार्थ करायला सांगतो. हे बेटे ऐकतच नाही. आणि स्वामी म्हटले जाऊ द्या मोरते, ते मागणी. शहाणी पुरे एकची वचन. एक शहाणी माणसं जास्त बोलत नाही म्हणा, किंवा शहाण्या पुढे जास्त बोलायचं नसतं तुकोबाराय म्हणतात. आता माझ्या बोलण्याचं शहाणपणा खुंटली जाणीव काही बोलणे. आता तू माझी माय आहे, मी तुझं लेकरू आहे, माझ्या हिताचा कळवळा तुला आहे. कळवो येईल तैशी करा बाळाची चिंता. एकच कर देवा, काही झालं तरी तुझ्यात आणि माझ्यात अंतर पडू देऊ नको. कारण बा जीवात आणि देवात अंतर पडला तर ते जगणं काय. तुका म्हणे अंतर आहे देवी काय जिनेते. तुका म्हणे अंतर आहे देवी काय जिनेते, ते जगणं काय. म्हणून अंतर पडू देऊ नका. तुका म्हणे आता नका देऊ अंतर. न पुढे न कळे पुढे काय. तू जर अंतर दिलं तर आमचं काय होईल याचा विचार न केलेला बरा. न कळे पुढे काय कायचा होईल विचार. हेची एक तुम्हा मागतो मी दातारा. उचित ते करा भाव जाणून खरा विठोबार विठोबा
विठोबा